हॅलो हॅलो माईक टेस्टिंग हॅलो हॅलो आवाज येतोय येतोय फोन काय धडपडवला नाही ना हा येतोय ना हो दे सुरुवात असा हलवतो ना असा हलवतो डायरेक्ट खाणार हा करूया सुरुवात हो आल्यावर कसा पाया पडाला हा पाया कसा पडला आल्यावर असा गोलगोल फिरला गोलगोल ओम नमः शिवाय केला पहिला पोवानो लक्ष ठेवा कोणाला किती विनंती केल्या तरी देव सोडून आज तुम्हाला कोण वाचवू शकत नाही आहे ना फक्त त्याचा धावा करायचा बारीला सुरुवात करतोय बघा म्हणायचंय काय तुझ्या डोळ्याची कमाल तिथं भबाळी वाईन फुफाट्यात तुझी सावली वाईन फुफाट्यात तुझी सावली तुझा जोडीनं गोडीनं हरपुनी देह भान अनुल तुमिला सोन पावली अनुल सुमिला सोन पावली जगण्याची रीत तू खोऱ्यातली प्रीत तू कवाचार पुण्याळी केवळ्याच पान तू कस्तुरीच रान तू पाघुळल्या जीवाच गभान केवळ्याच पान तू कस्तुरीच रान तू पाघुळल्या बरोबर ना आई दुर्गा मातेच्या चरणी आणि माझ्या सर्व रसिक मायबापांच्या चरणी विनंती ठेवतोय बघा म्हणायचं आहे काय तुझ्या चरणावरती आज रीत भावी योज सप्त सुरांनी रात रंगली ओ सप्त सुरांनी रात तुझ्यामुळे मला मान माझी वाढली होशान ही शब्दात नाही माया मावली ही शब्दात नाही माया मावली या हृदयाचा श्वास तू जीवाची आस तू सदैव या मनामध्ये खास तू वंदन हे करतो कर प्रेमान स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा साज तू वंदन हे करतो कर प्रेमान स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्या
श्रीदेव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करो सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगांच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत आणि देवदेविकांच्या पुण्य श्लोकाने पावन झालेल्या त्या पवित्र आणि पावन भूमी अथांग सागराच्या कुशीत नवांगांनी विविध कलागुणांनी नटलेला लोक परंपरेने बहरलेला गोड अमृतवाणीने सजलेला हा माझा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्राचा राष्ट्रदैवत अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे येऊन जाणार रयतेचं दैवत श्रीमंत योगी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून नागाच्या जवळचे घालून हात रोज ती नाग ही जात मराठ्याची धर्मवीर धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्दा करून राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि या माझ्या कोकणातील या लोककलेवरती प्रेम करणाऱ्या इथे जमलेल्या माझ्या तमाम कलाप्रेमी रसिकांना लोकशाहीर व्यासाची कराठी निर्मित ही माझी शाखा साई कृपा नाच मंडळ शाखा चांदोर पुढे शाहीर श्री सुशांत कराटे मुक्काम पाचगड पोस्ट हमारी तालुका जिल्हा रत्नागिरी माझ्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाची सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज सुवर्णाचा दिवस आहे माझ्या दुर्गा मातेला नवा अंगाने नवरंगाने नवरूप लागलेले आहेत आणि 2 दिवसावरती दसरा येऊन ठेवलाय बरोबर ना जय भैरी भवानी मित्र मंडळ चांदोर कलकरवाडी मैत्री ग्रुप आजचे आयोजक आहेत राज रवींद्र तरळ दुर्गेश प्रतीक प्रथमेश अक्षय अवधूत विश्वास गणेश सूरज साहिल समर्थ ऋषिकेश संकेत अनिकेत सूर्यकांत उमेश आणि दिगंबर या सगळ्या मित्रांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या काय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या 4 गाणी नुसती बरी आणि जाईल हा कराटे भाऊ बोलते नाचला काय हा म्हणून आणि या गावची ग्रामदेवता आणि नवलाई पाहुणे अखंड गावचं ग्रामदेवत सोमेश्वर आणि आज ही माझी दुर्गा माता आज विराजमान आहे आणि या गावामध्ये ज्यांच्या नावानं माझी कला चालू आहे आणि ही माझी आजची शाखा आहे ते माझे साईबाबांच्या चरणी वंदन करतो आणि श्री संजय गोताड गावकर गोताडवाडी श्री नीलकंठ गोताड पुजारी श्री बाळकृष्ण गोताड नारायण गोताड मंगेश गोताड पांडुरंग गोताड तुरेवाले शाहीर सूर्यकांत तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत शक्तिवाले शाहीर दत्ताराम चरण नितेश शीख सतीश तांबे त्याचप्रमाणे स्वप्नील शाहीर तुरेवाले स्वप्नील कोळगे आहेत या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करतो आणि मित्रांनो या ठिकाणी आज या वर्षी आणि जवळजवळ वडील असल्यापासून मला भावासारखी मुलासारखी छत्रछाया दिली आणि माझ्या वडिलांवरती सदैव ज्यांचा मायेचा हात आहे ती माझी ही साई कृपा नाच मंडळ शाखा चांदोर जवळजवळ 5 ते 6 वर्ष माझ्या कार्यक्रमामध्ये ही मुलं नाचत आहेत आणि सलग आजचा 5वा कार्यक्रम नवरात्री मध्ये नाचत आहेत एकदा जोरदार टाळे होऊन जातात माझे बक्षीस विशेष नंतर झाले हा आणि खास करून माझा हर्ष आहे आणि पाच गोटाड 2 माझी छोटी लेकरं आहेत दोघांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो कारण संपूर्ण सीझन एवढी मुलं घेऊन नाचतोय बरोबर ना या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतोय बघा आईचा जागा चालू आहे आणि तिच्या चरणावरती विनंती ठेवायची आहे पण आजचा सामना जो आहे ना आजचा सामना कोणाचा आहे कोणाचं बॅनरवर नाव कोणाचं आहे संजय जोशी हा संजय जोशी आणि सुशांत गराटे ती चोरमाटलेली मावशी कशा आली आणि आली तिनं मला मानाचा मुजरा केला ना काय तिनं मला मथुरेचा घाट चढताना मानाचा मुजरा केला मी नाही म्हणत नाही पण ही जी काय गवलन आली ना ती मला वाटतं गरवार आहे म्हणून मला वाटतं मानाचा मुजरा केला इकडून गेली पण वा
संजय जोशी आहे ना, तुम्ही मला मानाचा मुजरा केलाच नाही व तुम्हाला पण माझा नाही, बरोबर ना? आमचे नमन कलेतील ज्ञानवंत आणि डायरेक्टर मनोहर जोशी, महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी बुवा, जय जय. तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आणि एकदा नमन घे रे, नमन. हा टाकू तो पेटवून. हा नाद करते काय पेटव बुवा. सुरांची बरसात लोककला करण्यात आहे वेगळीच बात. ही लोककला करण्यात आहे वेगळीच बात. असाच राहो या लेकरावर तुमचा मायेचा हात. नवरात्रीच्या नवरंगात सजली ही मालकीन माझी राहुळी. नवरात्रीच्या नवरंगात सजली ही मालकीन माझी राहुळी. नवरात्रीच्या नवरंगात सजली
माझी राहुरी नवरात्रीच्या नवरंगात सजली मालकीन माझी राहुरी लोकशाही दत्ताची गराटे अखंड हरदाश्वरीचा बोला गणपती बाप्पा मोरया.
बांधव कलगरवाडी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे जय भैरी भवानी महिला मंडळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कमळाकर रामा तरळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवासी तुकाराम मानकर यांचे शिष्य तुरेवारी शाहीर शरद फुटक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी प्रमोद दत्ताराम तरळ यांच्या स्मरणार्थ कुमार साहिल सुभाष तरळ, कुमार सूरज सुभाष तरळ, कुमार राज रवींद्र तरळ, प्रतीक प्रमोद तरळ, प्रथमेश प्रमोद तरळ यांच्या माध्यमातून सगळ्या माझ्या मित्रांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे दीपा गणपत तरळ 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सूर्यकांत शंकर घडशी, सुशांत संतोष घडशी, विहान अनिल घडशी यांच्या माध्यमातून 202 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. काय झाला विषय, काय झाला विषय? तुम्ही गारट लावून ना कंटाळ लावून लगेच सांगायचा काय? फक्त गण होऊ दे, फक्त गण होऊ दे. कंटाळ लावून लगेच सांगायचं. आणि बुवाची चिंता तुम्ही नाही करायची. जे काय वाटेल ना शिट्या मारायच्या, वरड्यांचा बिंदास, इसको पिटा जाऊ इसपे है ना. बुवा नो बुवा काय म्हणतो, मन्या माझा काय म्हणतो. परवा तेलाचा विषय माहिती आहे? तेलाचा अन्याने झालेला तो तेलाचा विषय माहिती आहे काय? माहिती आहे? अंजनाने तेलाचा विषय झाला. बुवाला म्हटलं आज बुवाला त्याला लावतो, तर दुसऱ्या बारीत बुवा त्याला घेऊन आला आणि काय केलं नसर त्या बिचाऱ्या मन्याची टोपी काढला आणि त्याला घेतला हातावर त्या डॉक्टर लावला. तर मी मी काय म्हणालो की मनोहर बुवा म्हणाले की सुशांत गराटेने मला विनंती केली आहे ना, अख्ख्या बारीक म्हणतात नवरात्र उत्सवात मी आलेलो नाही, पण आज विनंती केली. म्हणून अरे तुला विनंती कशा केलेली माहिती आहे? कशा केलेली सर की आता तेलाचा विषय तर निघणार, तर एकट्याला लावून किती लावू? जरा वाईट तुला पण वाईट. कारण हा काय म्हणतो म्हण्या की म्हणतो साला काढून टाकीन, ह्याव करीन. तुझ्याकडे काय मशीन आहे की साला काढायची? आणि जर काढली साला, तू काढलीस तर काय मी कमी आहे? मी 2-4 काढली ना हाडा दिसायला लागतील तुझी. बरोबर आहे का? मी 2-4 काढली तर हाडा दिसायला लागतील. एक काम कर, तुला साडा काढायचा चान्स आहे. बरोबर ना नागरेकर? तुला साला काढायचा चान्स आहे. त्या संजयची जराशी पोटाची काय म्हणजे जरा गरवाली ना 7 महिने झाल्यासारखी वाटेल. ती सिरियल माहिती आहे? ती जान्हवीची सिरियल, ती 2-3 वर्ष काय डिलिव्हरी झाली नाही ती असं आहे. म्हणून गाण्याला सुरुवात करतो. चांगला गण देणार रत्नागिरीचे सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री निखिल लिंगायत आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना ही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमच्या वडिलांचे शिष्यमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. बरोबर ना? आमचा सुनील गोदाड असेल, संदेश असेल, त्याचप्रमाणे रुपेश रेवाळे आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि गणाला सुरुवात करतोय. बघा पाठीशी कोणी देवा तुझी होती साथ, जशी लुकलुकणाऱ्या दिव्याला दिला दिवा. हे सदैव तुझा हे गणराया माझ्या पाठीवर हात, सदैव तुझा हे माझ्या पाठीवर हात. म्हणून या शक्ती तुझ्यात केली मी भल्या बघा विषय काय सांगतो की आज दिवस असे आले बरोबर ना की भावाचा नाही राहिला. भुवानी गण गायलाय तो भुवांच्या परीने बरोबर ना. भुवानी गण गायलाय लालबागच्या राजाचा, त्याची पण कटिंग देणार भुवांना भुवा. आणि स्तवनाची कटिंग देत नाही, स्तवनाची तुमच्या कटिंग देत नाही, पण गणाची नक्की देणार बरोबर ना.
बुवांचा गण बाजूला राहू दे, पण तत्पूर्वी माझा गण काय सांगतो बघा की भाव भावाचा नाही राहिला, बहीण बहीण भावाची नाही राहिली, बरोबर ना? नात्यात जेवढा दुरावा पडलाय. पहिला पत्रावर व्यवहार चालायचे, पत्रावरती 8 दिवसात पत्र आलं तरी सुद्धा त्याच्यात त्या भावना होत्या, मायेचा ओलावा होता, बरोबर ना? पण आज मोबाईल आहे आता, दुसऱ्या मिनिटाला मेसेज जातोय. पण तरी पण माणूस म्हणतो मला वेळ नाही, बरोबर आहे ना? म्हणून विषय कसा देते बघा. नात्यात फक्त हा दुरावाच दिसतो, प्रत्येक जण आपल्या गरजे पुरताच हसतो, बापालाही मोठच्या पोराचा आधार नसतो, बापालाही मोठच्या पोराचा आधार नसतो, आणि हे माझं ते माझं म्हणून आपण आपल्या मनाला फुलवत असतो. बघा विषय कसा देतोय. वर किती जरा वर? खेळ नाही भातुकलीचा, समजावशील सगळा. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील सगळा. नाती सारी हरली, माया नाही उरली, स्वार्थाचा लागला लढा. नाती नाही उरली आणि या जगामध्ये सगळ्यांना आपला स्वार्थ तेवढाच प्रिय आहे, म्हणून नाती सारी हरली, माया नाही उरली, स्वार्थाचा लागला लढा. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील सगळा. 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 नाती सारी हरली, माया नाही उरली, स्वार्थाचा लागला लढा. खेळ नाही भातुकलीचा, समजावशील पोटाला चिमटा काढून ज्यानी शीख मिला, लेकराच्या सुखासाठी जीवन वेचिला. लेकराच्या सुखासाठी जीवन वेचिला, लेकराच्या सुखासाठी जीवन वेचिला. साहेब गले कटल, जीवन होईल हे सुखकर. साहेब गले कटल, जीवन होईल हे सुखकर.
बरोबर ना. पण सगळ्यांच्या कानापर्यंत जायला पाहिजे म्हणून तिसऱ्या आधार काय म्हणतोय बघा. भाऊ बहीण वैरी झाले आज इथे, रक्ताच्या नात्याला मरगळ आली कशी. बघा मागच्या वेळेला रस्त्याचे पैसे भेटले होते आमच्या इकडं आहे ना, मुंबई गोवा गेला, रत्नागिरी नागपूर गेला, तेव्हा जेवढे भावाच्या अकाउंटला पैसे गेले तेवढेच बहिणीच्या अकाउंटला गेले, बरोबर ना. तेव्हा बहीण काय म्हणते, 70-80 लाख रुपये बघितल्यावर माझं आणि तुमचं काही घेणं देणं नाही, माझ्या घराची पायरी नाही चाललो तरी चालेल. भावाला म्हणाली सख्या, बरोबर ना. म्हणून भाऊ बहीण वैरी झाले आज इथे, रक्ताच्या नात्याला मरगळ आली कशी रे. बाप जळतो सरणावर, भांडण हिशा हिशावर, रडणारा आईचा. काय झालं, बाप सरणावरती जळतोय बाप आणि घरात आल्यावर हिश्शावर भांडण चालू आहे, बरोबर ना. बाप जळतो सरणावर, भांडण हिशा हिशावर, रडणारा आईचा शोक नाही कुणा कळला. त्या रडणाऱ्या आईचा शोक नाही कुणा कळला. म्हणून खेळ नाही मातुकलीचा, हे म्हणा समजावशील का सगळा. हो, खेळ नाही मातुकलीचा, समजावशील का सगळा. खेळ नाही मातुकलीचा, समजावशील का सगळा. हो, खेळ नाही मातुकलीचा, समजावशील का सगळा. हो, माती सारी हरली, माया नाही उरली, पाटाच लागला लळा. हो, खेळ नाही मातुकलीचा, समजावशील का सगळा. हो, खेळ नाही मातुकलीचा, समजावशील का सगळा. हो, खेळ नाही मातुकलीचा, समजावशील का सगळा. बघा फरमाईश आलेली आहे. हौशी कलाकार चांदूर, कालकरवाडी चिल्लर पार्टी ग्रुप, समर्थ गणपत कालकर, विश्वास विलास तरळ, दुर्वेश दीपक तरळ, राज रवींद्र तरळ, वेदांत सूर्यकांत जोड, विशाल विलास तरळ, दुर्वांक संदीप तरळ, विहान अनिल घडशी, गौरव गजानन तरळ, स्वराज सुहास कालकर, अनायरा अमीर तरळ आणि चैतन्य आगरे. फरमाईश आलेली आहे. गड येतो या वर्षाला, है ना. गड येतो या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. गड येतो या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. सारी अवनी बहरली, आला चतुर्थीचा सण. गड येतो या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. येतो या वर्षाना, पायी बांधून पैंजणा. या वर्षाना पायी बांधून पैंजणा. सारी अवनी बहरली, सारी अवनी बहरली, आला चतुर्थीचा सण. या ठिकाणी जय भैरी भवानी मैत्री ग्रुप, चांदोर कालकरवाडी, कुमारी मनाली कालकर, कुमारी दिव्या कळपटे आणि कुमारी ऐश्वर्या कालकर फरमाईश आलेली आहे. तुझा निरोप घेताना आणि गोंधळ गीत झालं पाहिजे. गोंधळ गीत मावल्यानो, गोंधळ गीत दुसऱ्या बारी शेवटला होणार, बरोबर ना. पण आता फरमाईश देतो. तुझा निरोप घेता डोळे पाण्याने भरले. बघा, तो विघ्नहर्ता
लहान मुलं असतील. माझ्या बापाच्या डोळ्यात मी पाणी बघितलेलं आहे ना. 4-4 लेकरं होतो तरी तो गणाराया जेव्हा विसर्जनाला निघाला तेव्हा माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी आलेले. कारण माझ्या वडिलांसाठी तो बाप आहे, बरोबर ना. माझ्यासाठी मित्र आहे, माझ्या आईसाठी ते लेकरू आहे, बरोबर ना. बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणून जेव्हा तो विसर्जनाला जातो तेव्हा सर्वसाधारण भक्ताची काय अवस्था असते या गणातला मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि सगळ्या रसिकांनी हा गण माझ्या डोक्यावर घेतलाय, बरोबर ना. म्हणून तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले, काठ मोदक भरले, मागे तसेच उरले. काठ मोदक भरलेले, मागे तसेच उरले. या ठिकाणी सूर्यवाडी शाहीर संतोष तांबे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझा मित्र जेव्हा भावाचा मित्र आहे अवधूत नागरे याच्या माध्यमातून एक गण आहे माझा, बंद पडल्या माझ्या काळीच्या जिल्हा परिषद शाळा. जरा मोबाईल दे मित्रा. व्हिडिओ करून त्याला पाठवायचं, बरोबर ना. कारण पोरांना एवढी मेहनत घेते माझ्यासाठी. म्हणून कसा गायला होता बघा, गण असा दिला होता की काळ बदललाय, काळ बदललाय, बरोबर ना. आणि लहानपणी प्रत्येक जण लहानपणी, आताच्या पोरांचं मला माहिती नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो, हा भाव असेल माझा जेव्हा लहान होता असेल, शाळेतनं सुटलो गणपतीच्या टायमाला, शाळेतनं सुटलो की डायरेक्ट कारखान्यात आहे ना. आमचा गणपती दाखव, हा मग तो गणपती पावली गणपती असेल, उंदरावर बसलेला असेल आहे ना आमचा गणपती. आणि रोज रोज त्याच्यात काय बदलता व्हायचा नाही, पण रोज गणपती बघाय मी. तर तेव्हाची पिढी 90च्या दशकातली पिढी त्यांनी जे अनुभवलंय ना, जे सुख अनुभवलंय ते आताच्या ह्या इंग्लिश मीडियममध्ये जाणाऱ्या पोरांना अनुभवायला भेटत नाही. म्हणून विषय कसा देतोय बघा. येता जाता देवा पाहायचो तुला, मातीमध्ये आकार घेताना, सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा आला. काय झालं आता काळ बदललाय, सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा आला. आणि बंद पडल्या माझ्या काळच्या त्या जिल्हा परिषद शाळा. येता जाता बाबा येतो तुला, येता जाता बाबा येतो तुला, मातीमध्ये आकार घेताना, सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा झाला. सरला काळ बदलली वेळ आधुनिकतेचा झाला. बंद पडल्या माझ्या काळचा जिल्हा परिषद पिशवी होती दप्तर हे माझं, त्या गोलपाटाच्या खोलीत मजला नव्हती लाज. मातीच्या या भिंतींमध्ये रमायचं मन माझं, कारण वृक्षावरती आरूढ होऊन येणार गणराज. रोज सकाळी आणि संध्याकाळी पाहण्या तुझला आलो अनवा. माती मधला देव पाहाया ओढही माझ्या जीवाला, कारण भाद्रपदाच्या चतुर्थीला पुजले माझ्या घराला. येता जाता बाप्पा पाहायचो तुला, मातीमध्ये आकार घेता.
सरपंच खास मुलांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गणेश सरळ संकेत सरळ मित्राच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवासी संतोष चंद्रकांत भरे यांच्या स्मरणार्थ सोहम संतोष भरे 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रिया रवींद्र तरळ हर्षदा दीपक तरळ 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. कानासाठी रडते तुझी आई कुमार अक्षय कमलाकर कालकर गवळण झाली पाहिजे 100% होणार. ते झालं बाबा. अरे झालं मी घेतलं तर अरे तुझी शपथ गणे येतो या वर्षात झालं ना मग? झालं ना मग ती एवढी मोठी नावं वाचली परत नाही. चिल्लर पार्टी ग्रुप हौशी कलाकार चांदोर कालकरवाडी समर्थ विश्वास दुर्वेश राज वेदांत विशाल दुर्वांग विहान गौरव स्वराज अनारया आणि चैतन्य फरमाईश आहे. आणि आणि आता फरमाईश नको नाही तर तिकडे पोटात एक उठल कुठे जोगरा त्याच्या पोटात एक उठल किती गण म्हणाल हा म्हणून गण येतो या वर्षान पायी वाटून पैंजण सारी अवनी बहरली आला चतुर्थीचा सण गड येतो या वर्षान पायी बांधून पैंजण. अरे बाबा ही डबल डबल तीन तीन ठेवू नकोस बरं आले. अरे मी कंटाळलो आता. हा बोलो गण झाला गवलन गवलन गे 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 गवलन तामनक 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 तामनक. बुआचा विषय कसा कब तक याद करूं मैं उसको कब तक अश्क बहा दूं यारो लब से दुआ करूं मैं उसको भूल जाऊं. बुआ काय म्हणतो मुंबई लालबागच्या राजाला आहे ना. अरे काय झालं बुवाची घटना बोलली नाही ना. हा बुवाचा विषय काय आणि आणि बघा बुवाचं लोमतं झोमतं कुठं हे करतील तिथं पॉट लोक नाही पॉट म्हणून बुवाचा विषय काय लालबागच्या राजाचा विषय बरोबर ना. आज मराठी माणूस कोकणातल्या जमिनी विकून मुंबईत राहायला गेला बरोबर ना. मुंबईत राहायला गेला त्याला कोणी सांगितलं इथल्या जमिनी विकायला कोकणातला मुंबईत जावा. आपल्या घरात गणपती येतो ना जाता कसं चंद्राचे आहे की नाही. तो लालबागचा राजा पण गणपतीच आणि माझ्या घरात येतो आपण गणपतीच बरोबर ना. आणि ह्याला मोठी गरीबाची आणि श्रीमंताची पडली नाही हा म्हणून बुवाचा गण कसा आहे. दरवर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी परेला राहतो परेला आणि तिकडनं चालत जातो म्हणतो पायी येतो हा. दरवर्षाला येतो मी पायी बाप्पा तुझ्या दारी सांगत सकाळी तुझा दर्शना भरते ही पंढरी गरिबांची थक्का केली आणि अमीराला माया दिली बरोबर ना. तर बुवाचा विषय आता गणपती बाप्पा काय म्हणतोय बघा बुवा मनापासून भक्ती करतो आहे मी चराचरी मी चराचरात भरलेला आहे. एवढीच्या दगडात सुद्धा आहे ना गणपतीच आहे बरोबर ना. भक्ता आला पाहिजे म्हणून तुझ्या घरात गणपती आणलाय तरी पण लालबागच्या राजाला कशाला जाऊ देत त्या श्रीमंत जाऊ देत काय तर पैसे घालू देत तिला पेटीत म्हणून मनापासून भक्ती करतो आहे मी चराचरी दरवर्षाला येतो घराला सजव तुझी पंढरी. काय म्हणतो दरवर्षाला मी घरी येतोय तुझ्या घराची पंढरी कर. कशाला लालबागची पंढरी व्हायला पाहिजे बरोबर ना. दरवर्षाला येतो घराला सजव तुझी पंढरी गरिबांचा हे मी वाली गरिबांचा मी वाली आहे गरिबांचा मी वालीच आहे. फक्त कसं आलं पाहिजे
गरिबांचा आहे मी वाली, शुद्ध भक्ती मला पावली. ज्यानं म्हणू जे माझी शुद्ध अंतःकरणावर भक्ती केला त्याला मी पावणार. बरोबर ना? बघा गरीब आणि श्रीमंत मला काय कळत नाही. हा भेदभाव माणसाने केला. म्हणून गौलन गौलन घे आता घे गौलन. नागताम 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 खोईनीत भेटल्या कुर्ल्या, खोईनीत भेटल्या कुर्ल्या त्या वाटून वाटून खाऊ. खोईनीत भेटल्या कुर्ल्या त्या वाटून वाटून खाऊ आणि चांगला बरे. म्हणून 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 आता काय मावशी बरोबर म्हणजे गौलनी राधे बरोबर मावशी म्हणा. आज दोघं आहे ना मावशी पण आहे. पण ती जरा कशी आहे. म्हणून आल्याच्या मांडवावर धरलं चिबूड आणि तौशी, आल्याच्या मांडवावर धरलं चिबूड आणि तौशी. राधाबाई माझी लईच हौशी, दही दूध घेऊन जाते बाजारी दर दिवशी आणि संगीला घेऊन ही चोरमाटलेली मावशी. आणि जीवाला वाटतंय बरा अय मनारुवा एका युगाला खाल्ल्यावर आवाज कशा बदलीला त्याचा. आज म्हणतो सकाळी आलो सकाळी गौलन घेतो गौलन बघा चांगली प्रेमाची गौलन घेतो. कारण यांची उडवायला मला काही वेळ नाही लागत. पण आज शब्दांची मर्यादा आहे. कारण आज चांदोर गाव मला माझ्या गावासारखं आहे. बरोबर ना? माझी जशी आई आहे तशा इथं माय मावले बसले आहेत. म्हणून आज शब्दांची मर्यादा आहे. कोण रे गुलाम? पाचला आता दाखलोय. जिसको हमने अपना समझा वो निकला बेगाना, शीशा जैसे टूट रहा है टूटा दिल दीवाना. कभी प्यार ना करेंगे एतबार ना करेंगे. तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव राधे, हेच मागणे तुझ्या जवळ या श्रीकृष्णाचे साधे. तोडणार नाही तुला दिलेले वादे, जन्म तुझे हे प्रेम मला. श्रीकृष्णाला म्हणतोय की माझ्या प्रेमाची जाणीव ठेव आणि तुला जे वादे केलेत ना तुझ्या मनामध्ये ते तोडणार नाही. फक्त तुझं प्रेम. हा कडक हवे 500 रुपये दे. 500 तुला पण गरम आणि गोवाला पण गरम करतो. बरोबर. तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव राधे, हेच मागणे तुझ्या जवळ या श्रीकृष्णाचे साधे. तोडणार नाही तुला दिलेले वादे, जन्म तुझे प्रेम मला दे. माझ्या प्रेमाची जाणीव ठेव
बुवा काय म्हणतात म्हणतात ह्यानं मान्य केलं हा काला आहे हा आणि म्हणतो खुलं रे खुलं घराटे बुवांचं करपट लिहिलं हा बरोबर ना आता तुझ्याला काही पावडर लावला नाही हा बोलू काय आहे बोलू बोलू याची उडवू का सांग बोल बघ माझ्या आई काय म्हणते तो बाळा याला आधीच फुगलेला आहे हा? म्हणू म्हणू काय काय म्हणतो अरे संतोष हा तर दादानो वाईस पिऊन आले शिव स्वतःच्या पैशाची आहे ना सगळ्या कार्यक्रमाचं वाटोला करू नका हा नाही एकदा झाली आयुष्याला बोलत हा म्हणून बुवा म्हणतात काला आहे बुवानी मान्य केलं अरे मान्य करशील नाही तर काय ही काय लपवायची गोष्ट आहे आता इथं आल्यावर काय दिसणार नाही मी काला येतो हा चला एक डायलॉग फक्त बुवांना बारी तुझी चांगली गेली की नाही आवाज आहे ना माझा पाचवी बारी आहे पाचवी बारी आहे तरी पण जमन तेवढा रेटवतोय आतनं आहे ना आता बारी शक्ती तुऱ्याची मी हाय काला हो पण काला डुकर हा याच्याकडे बघून कोण गोरा म्हणे याला जर बारी सुरांची जुगलबंदी आहे शब्दांची जुगलबंदी आहे कोण असणारी पोरं वाजवणारी आहे ना माझं हे वाजवणार आता हा दोघात आहे हा पण सगळं बरोबर आहे ना बुवाच्या पेक्षा जास्त आहे की नाही मग काल्या मुलं अडलं तर काय मग जर एवढं असेल ह्या काल्याचं जर एवढं असेल तर बारी झालं तुझ्यावर उडवून घे हा तुझ्यावर उडवून घ्यायचं तुला मी गोरा असतो तर काय उडवून घेतला असतास हा म्हणून बुवा साडीचा विषय गराटे बुवानी म्हणतात 45 वर्ष कार्यक्रम केला चुकीला माफी हा डॅडी पिसालं चुकीला माफी नाही संजय बुवा बघितलं हा म्हणून गराटे बुवानी म्हणतात 45 वर्ष कार्यक्रम केला त्यांची मान मर्यादा राखून वारी करणार आणि म्हणतो मला बुवा म्हणाले काही बुवाचा विषय कुठला देतो बुवाच्या दम नाही मी काय म्हणालो बुवाच्या दम नाही हा म्हणाला बुवाच्या दम नाही बरोबर मी काय म्हणालो बा माझ्या बुवाच्या दम नसेल माझ्या काळजात आहे माझ्या बुवाच्या दुसरंच काहीतरी आहे मी काय चुकीचं म्हणालो हा आता जर तू बुवाच्या दम ठेवतोस तर मग ता कुठे ठेवतोस हा तोंडात काय का म्हणायचं देतो जरासा माझा भाड्यात ठेव हा काय मेलो बोलताव आणि नमन केला लगोडाचा विषय नको अरे काय रोज करून मला पण आता कंटाळा आला काय करू जाऊ दे नमनाचा विषय नमन केलं हा तुम्ही करा मी पण करतो काय करायचं तर करावं जाऊ दे नमनाचा विषय नको आला लगोडाचा विषय परवापासून अरे मेल्या म्हणजे एखादा छक्का परवडला रे तुझ्यापेक्षा हिजडा परवडला सापूच्या तल्यावर फेटा घालू आणि त्याचं काय जोगवा का नटरंग रे हा नटरंग का जोगवा विचारतो जोगवा सारखा ह्यो दिसत हा आई जोगवा आणि म्हणतो लोक 5 वाजेपर्यंत थांबली आज काय साडी नेसून येणारच आज म्हणतो आज पण 5 वाजता चालतील तुला देतो का वडापाव तुला बुवांची कळण ये दिन ये महीने चार गुजर जाएंगे मेरे यार मगर इतना रखना ख्याल जीना सिर्फ मेरे लिए एवढी चांगली सांग म्हणतो जीना सिर्फ मेरे लिए हा मी जर तुझ्यासाठी जगलो तर तुझी बायको कोणासाठी जगत बरोबर आहे की म्हणून माझ्या हृदयातून खाली ते सांग पण तू माझा विश्वास बुवाची वटी का ए बुवा बसलास हा खुर्चीवर रे तुम्हाला पण ना बुवाच्या पुढचा
म्हणावं हा? म्हणून बुवाची वाटी बघा बघा म्हणतो साथ विश्वास साथ हा ही तुझी काय वटी काय हा याची गोटी का ना माझ्या हृदयातून खाली ते साथ माझ्या तू माझा विश्वास का सोडिलास तू माझी साथ का राहिला नाही तो गोकुळा का सोडून गेला द्वारका नगरा तर बुवाला चांगली चांगली कटिंग देतो माझ्या आधी तुझे घेतात नाव कृष्णाच्या आधी राधेचं नाव घेतात हा श्रीकृष्णाने दिलेला राधेला शब्द आहे ना आणि जे वचन दिलं ते पूर्ण केलं म्हणून माझ्या आधी तुझे घेतात नाव या हृदयाचा घेतला सठाव जरी असले माझे गोकुळ त्या कौसवदाला घेतली मी धाव 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 सकाळचा जरासा धाव तुमचा पाठ कमी होईल मग तुला कोण गरवारीत म्हणणार नाही हा त्या कंसवधाला मी घेतली र धाव तुला सोडून दुसरा कुठं मी जाऊ कारण या हृदयात तुला हे राधे अरे तू हृदयात राहणार नाहीस तरी पण ठेवतो हा कारण मी पण तेवढाच आहे माझं पण हृदय जरा मोठं असेल हा कारण काय खुले तुमचं का माझं काल तसं तुमचं पण काल आहे ना तो काही विषय नाही म्हणून बक्षिसाला योगीराज गणराज काजरेकर एजन्सीचे मालक यांच्या माध्यमातून गाण्यासाठी फरमाईश तुझा निरोप घेताना अवधूत कालकर प्रथमेश तरळ दिगंबर तरळ सूर्यकांत भडशी फरमाईश गण येतो या वर्षानं आणि तुझा निरोप घेताना 701 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे म्हणून गण येतो या वर्षानं पायी बांधून पैंजण सारी अवनी बहार आली आला चतुर्थीचा सण गण येतो या वर्षानं पायी बांधून पैंजण आणि तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले साठ मोदक भरलेले वांगे तसेच झोपलो का काय प्रश्न तरी द्या त्याला घालतो हा? काय करते ऐकतात अगदी त्याला काय म्हणतोय हा चांगले बघा बुवांना प्रश्नाची प्रत आज देणे नाही पण बुवांना रोजचा माझा प्रश्न आहे ना आणि तुमच्या सगळ्यांच्या कानावर घालून ठेवतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर दिल्यास नक्की पटवून घेणार प्रश्न करते माझे गुरुवारी दत्ताशी कराटे कारण 2013 साली हा प्रश्न शक्तिधरामध्ये चालू केला तेव्हा वडील होते बरोबर ना आणि वर्ष चालू आहे 13वा बरोबर ना वर्ष चालू आहे 13वा बुवा बघ आता नवरात्र संपत आले कोणाचं सुवेर सुटका झाली असती तर मालवा सुटका राहिले असेल पाडी मिळी जेवायची बघ हिशोबात भारी करायची बुवा कारण तुझ्या गावात असलो ना तरी ठोकून जाईल वरनं लागला डायरेक्ट पोटात खाली फार फार हा म्हणू हा डायरेक्ट डिस्काउंट नाच करते काय हा डायरेक्ट गोली बरोबर कशात हा म्हणून बोलू तुझं 13वा नाही सायाच्या पानावर वाढलं ना माझं नाव नाही बुवा भारी हिशोबात करायची म्हणून बुवाचा हा त्याचा पण विषय देऊ त्याचा पण देऊ सगळं करणार एक फक्त मुकडा देतो शास्त्राचा मी आज तुझा सोडिला रे बा शोधानी शास्त्र पुराण नाही तर झुकवून या हो शोधानी शास्त्र पुराण नाही तर झुकवून या खाली मान
तिथलं तिथं बरोबर ना. बरोबर आहे. जर विषय काढायचा असेल, आई शपथ सांगतो तुम्हाला, बारीक शेवटच्या टप्प्यात आहे. एक शेवटचा सुपला शॉट देणार आहे ना, सुपला जो शॉट देणार आहे, कोण तो माझा गोताड हेलिकॉप्टर मारतो होता, कोण रे का म्हणाला त्याच्याकडे बक्षीस आलेलं तर हेलिकॉप्टर मारतो. हा त्याला ने तुझ्याकडे आणि मार हेलिकॉप्टर. हा बुवा सुपला शॉट हेलिकॉप्टर शॉट तर सगळं झालं आहे ना, पण तो कंसासारखा दिसतो, कंसासारखा दिसतो आहे ना. मी पुरुष आहे, मी कंसासारखा दिसतो, मला काय फरक नाही, मला काय फरक नाही. पण तू गरवारणीसारखा जो दिसतोय ना, त्याचा काय तर करा. मी काय असं ना, असं हसताव कशा. मी आज ही बाईची बाजू मांडतो ना, मग असं असं. आणि तिथं हे लावलं नाही काय ना, बिल्ला लावला नाही, लावला नाही काय. अरे म्हणजे एवढी म्हणजे मला असं वाटतं ना की जंगलातनं डुकरीन आले आणि त्यांच्यात पुस्तक माहिती भाताला साईडला साड्या लावलेल्या असतात, त्या रंगीबेरंगी साड्या, त्या साडीत घुसलेली साडी याच्या अंगात आला गेली, असा डुकरीनी सारखा येतो. हा आता म्हणजे मग मी डुकरीन तुम्ही डुकर. हा असं येतो. असा ससा ससा दिसतो कसा. यानं मात्र पैसे वसूल केला. म्हणून गुवाचा विषय काय, गुवा म्हणतो, गुवा गाण्यात काय म्हणतो, यो पोरगा माझ्या मरतई कशी पसंत करू मी पुन्हा, हात भट्टी आणि घेऊन चुना दुसऱ्या बारीत येईना पुन्हा. आता दोघं जण बसलं असतील गाणी गाणी लिहिली आणि जरा व्हायस मला माहिती आहे ना, एकाचा आवाज बसलाय तो असत ना. हो गुलाबा काय कोणाच्या करणी न बसलेला, स्वतःच्या कर्माला बसलेला आहे तो. सकाळी म्हणतो आता आजची पहिली वारी माझी कितवी आहे, काल बरोबर होती, सगळं नुसतं लाईनी एकाच्या वर एक आहे बरोबर ना. सगळे एक शिवाय कालीपास शिवाय काम नाही, तरी पण मी आज हा यार म्हणला मरू दे, सावकाश करीन सावकाश करीन. हो म्हणतो आणणारीच केलं तुला वाहून टाकतो बघ नदीत आणणारी बघ. धुवा काय म्हणाला गाड्यात, उघडा म्हणतो करणार आणि धुवा उडवणार. धुवा तर काय अंदाजच ना, तर बाहेर काढ, नाही तर ऐन टायमाला माझा उडवशील इथं चुकला शॉट. मला करून बघा उघडा, जरी आहे आपला 2 तासाचा झगडा. हा कराटे बुवा आहे हा तगडा तगडा, हा कराटे बुवा आहे तगडा. मला उघडा करणार, मला माझ्या बापसाहेब 45 वर्ष केला कोणता नाही जमली आहे ना, कोणता जमलं नाही. तुम्हाला काय करशील कालचा पाऊल म्हणून मला करून बघणार ना तो उघडा, जरी आहे आपला 2 तासाचा झगडा. हा कराटे बुवा आहे तगडा तगडा तगडा. आणि या चांदोर गावात तुला नेसाया आणलाय लुगडा. संजय माननीय पोटात मी माझी आजी राधा तुला लुगडा आणलाय. आणलाय लुगडा लुगड्याचा विषय. मी लंगोटी आणतो काय म्हणतो, तिथं सापूच्या तल्यावर झालं, सापूच्या तल्यावर तर म्हणतो माझा हा विषय काढला. अरे मी कुठं काढलेला, तूच काढतोस तुझ्या तोंडाला. हा म्हणजे दारू पियाला माणूस काय म्हणतो माझ्या बाप काय म्हणतो रे, म्हणजे त्याला स्वतःला नाही समजत मी काय बोलतो आहे ना. कसा माझ्या साडीचा विषय काढला ना, साडी अरे मी कुठं काढलेला, गुलाबा तूच काढतोस सारखा. मग आता परवा पण मला म्हणाला, नाही तर मी लंगोट आणून देतो तुम्हाला. मी त्याला काय म्हणालो लंगोटाच्या विषयावर की म्हटलं मी लंगोट लावेन, लावण्याबद्दल काय नाही. हा लावण्याबद्दल काय नाही, माझ्या इथं बहिणी आहे 80 आहे. हा तर मी लंगोट लावता घरात सुटून जाते नाही काय. हा कसा दिसेल मी, आधीच मी एकदा काला म्हणतो बरोबर ना, एवढा तुला चांगला विषय तरी पण म्हणतो साडीचा विषय काढायचा ना. म्हणू तुझ्या म्हणा लंगोट, तू आण लंगोट, मी पुढच्या महिन्याला आता नेसून येतो बरोबर ना, लावून येतो. ही साडी घेऊन आता लावून येतो. अजून आम्ही तुला लावायचं जमत
कोण जाईल काय काय बोलायचं सुधीर आज आईची मला कळून खबर आनंद उघडा आहे आपला हा 2 तासाचा झगडा आहे घरात कुवा हा तगडा आज या चांदोर गावात तुला मी प्रेमानं देतो या लुगडा चांदोर गावात तुला मी प्रेमानं देतो या आणि खाली एक अजून लिहिलेलं होतं काय माहितीये काय मला करून बघ रे तू रणात उघडा तरी आहे आपला 2 तासाचा झगडा हा गराटी बुवा आहे दगडा इथं काय दिलं होतं जरी आहे आपला 2 तासाचा झगडा लयताना मी केला याला नागडा अरे अंगावरचे कपडे काढून तू सापू दिलेल्या साडी घातली तुला नागडा नाव केला केला नाही नाव हा कोण काढी मी आता बुवा इथं राहणार उभा आहे माझ्या डोक्यावरच्या टोपीला कोण हात लावी हा म्हणजे माझी का अभूर राहिली तिथं लोक काय सांगतील तुला ती भूक खायला लागतील हा लोक काय पण सांगतील म्हणून लई जाणानी केला याला नागडा ते तुला घेऊन आलाय करत तू प्रेमान घेऊन त्याची आई दिगंबर तरळ औदुंबर कालकर आणि प्रथमेश सरळ रावण झाला म्हणजे लंकापतीचा राजा रावण लंकापतीचा राजा ती काय नाही गवलं कुमार अक्षय कालकर कमलाकर कालकर आणि श्री दत्ताशेठ तांबे यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि अक्षय कालकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पाठ यांच्यात नाही रे त्या जुन्या वळीत आहे ती पोटात म्हणाली होती कानासाठी रडते त्याची आई हा काय काय नको मग एक सुपला एकदा पोरा
आणि एक शेवटचं गीत देऊन जातो. अग साजन माझ्या बाया मुकल्या नगन. कारण काय पोरांनी मेहनत केला नाही हो, पोरांनी मेहनत केला नाही आहे ना, एवढी मेहनत करून पाणी ठेवला नाही, त्यांच्यावर 2 शब्द बोलले पाहिजे. पण त्याच्या आधी चपले चप्पल ती कोल्हापुरी चप्पल, चपले चप्पल ती कोल्हापुरी चप्पल कमरेच्या बँकीला असावा चांगलं बक्कल. फुकटच्या बडाया मारून संजय बुवा लढवू नका शंकर. आणि तुमच्या शेजाऱ्याच्या डोक्यावर पडले टक्कल मग तुमची गेले अक्कल. हा नाही तर आज जे म्हणा तुम्ही त्याला लावलं ना. आई सोबत सांगतो तुम्हाला आज ना काय लावी मध्ये माहित नाही तुम्हाला. म्हणून नवरात्रीच्या सणाला खास मंडपाची केली आरास. जय भैरी भवानी मंडळ तुझा मांडलाय आज हा गोंधळ. काय म्हणतो आज या लेकरांनी मैत्री ग्रुपनी आहे ना हा तुझा नवरात्र उत्सव साजरा करतायत बरोबर ना. म्हणून या माझ्या लेकरांसाठी नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजलाय केली आरास. जय भैरी भवानी मंडळ तुझा मांडलाय आज हा गोंधळ. सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण ग. सुखी ठेव त्यांना आणि कर त्यांची राखण ग. आई तुझ्या पायी आज हेच मागण. आई तुझ्या पायी आज हेच माझं मागण ग. आणि 1 2 3 4 नवरात्रीच्या सणाला मंडप सजलाय केली आरास. नवरात्रीच्या सणाला मंडप सजला केली आरास. जय भैरी भवानी मंडळ तुझा मंडलाय आज हा गोंधळ. सुखी देव त्यांना आणि कर त्यांची राखण. आई तुझ्या पायी हेच माझं मागण. सुखी देव त्यांना कर ती राखण. आई तुझ्या पायी हेच माझं मागण. आणि महत्वाचा मुद्दा राहिला बघा. बुवांचा विषय या साऱ्या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे. त्या मंदिरातील देवाच्या मूर्तीला हात व पाय नाही. शिवाय त्या मंदिराच्या परिसरात अरे बसा ना बोला, अजून 2 दिवस आहे. हा त्या मंदिराच्या परिसरातील आजूबाजूच्या झाडांची सावली त्या मूर्तीवर पडत नाही. असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यात आहे. त्या देशाचे राज्याचे तसेच त्या देशाचे नाव काय. त्या देशातील राज्यात आहे त्या देवाचे राज्याचे तसेच त्या देशाचे नाव काय व त्यांची रचना ग्रंथात केव्हा व कशी केली गेली. उत्तर शास्त्र आधारे देणे. शक्तिवाले शाहीर संजय जोशी आहे ना. म्हणून बुवांना ह्या विषयामध्ये गणपतीमध्ये बुवांचा विषय वेगळा होता, आज वेगळा आहे बरोबर ना. मला काय माहिती नाही की बुवांचा विषय फुटला आहे का काय बरोबर, पण आज विषय वेगळा आहे. म्हणून बुवांना पुन्हा एकदा 5 ते 6 वेळा माझ्या वडिलांनी उत्तर हे दिलेलं आहे बुवांना, पण त्यांनी काय ते पटवून घेतलं नाही. पण आज परत एकदा बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मंदिर बुद्धेश्वर मंदिर बरोबर ना. मंदिर आहे बुद्धेश्वर मंदिर. देवता भगवान शिवाची मूर्ती. राज्य तामिळनाडू. देश भारत. सन इसवी सन 1003 1003 आणि 1010. चोळ शासक प्रथम राजाराम चोळ याने केली व म्हणून राजराजेश्वर मंदिर असेही त्या मंदिराला म्हटले जाते. बघा मंदिराचं नाव आहे बृहदेश्वर मंदिर. भगवान शिवाची मूर्ती. राज्य आहे तामिळनाडू. देश भारत. स्थापना सन इसवी सन 1003 1010. चोळ शासक प्रथम राजाराम चोळ
राजराज आहे का रामराव राजाराम आहे रे राजराज राजराज चोळ याने केली व म्हणून राजराजेश्वर मंदिर असेही म्हणतात. हे व तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि 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 अक्षय कालकर मंडळ गाणं वंशमत झालं पाहिजे. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा बुवानो, शब्दांची मर्यादा ठेवून पारी करायची. शब्दांची मर्यादा ठेवून पारी करायची. हा कुठं आहे तर काय माहित कुठं आहे ना काय कालोबाचा दिसत नाही. अरे येताना एखादी डिफरन्स येताना एखादी एलईडी तिकडं मारायची ना. दोघं पण चालत मांडीचोर, दोघं पण चालत. आणि जे म्हणा वा मोबाईल दे याची धावपळ मला केवढी काय गुलाम करतो ना. बघा मंडळाचं गाणं नवरात्रीच्या सणाला खास मंडप सजला की